ठेवला कशा प्रकारचे तुमचं दिवसभराचं नियोजन असते? नियोजन म्हणजे 160 मुलं आहेत. त्यांचं नाही तर 20-25 किलोच्या चपात्या असतात त्यांच्या त्या मुलांच्या. हे काय आता गॅस बंद झाल्यावर या चपात्या करणार कशावर? मुलांना कशा प्रकारे सांगणार आता? आता सांगायचं त्यांना अवघड पडले, काय सांगायचं, कारण की सगळी मुलं बाहेरची आहेत, इथली बी नाहीत. होय म्हणा त्यांच्या जवळ घर जाऊन जेवतील करतील ते बी नाहीत. आणि आता सध्या परीक्षा चालू आहेत मुलांच्या, त्यामुळे सगळं अवघड झाले. आणि सांगायचं काय हे त्यांना अवघड पडले. तुमचं देखील काम होय, बंद होणार. जोपर्यंत गॅस मिळत नाही तोपर्यंत बंद होणार. प्रश्न करणार आहे. आता काय पण आता काय करणार, गॅस नाही मिळाला तर ते मालक तर काय करणार आहे? बसणार. अपेक्षा काही आहे असं पहिला होतं तसं चालू करावं. काय आता सगळ्यांनीच फटका बसणार यात, कोणाला फटका नाही. ज्यांना मिळवून खाते त्यांना बी फटका आहे, आणि जे बाहेरचे आहेत त्यांना जेवणार खाणार काय मुलं बाहेर येणारी. आता सध्या तर त्यांची परीक्षा चालू आहे, मग हे ज्या ह्या मेसवर तर त्यांचं जेवण चालू आहे. मग आता हीच मेस नाही, बाहेर बी इतर मेस आहेत, त्यांना बी त्याच्या बाहेरची बी मुलं आहेत. आणि असं नाही की पोरांची म्हणजे अशी जास्त श्रीमंत वगैरे, गरीब सुद्धा मुलं इथं आहेत. एकाकडे पैसे असतात एकाकडे नसतात. होय मला बाहेर बी खाणार असे, मग करणार काय मुलं तर? गॅसची आता काहीच व्यवस्था नाही. मी इकडून तिकडून गॅस आज काहीतरी ॲडजस्ट करून आणलेलं आहे. मला 10ला सकाळी डबे द्यायला लागतात. आज 11:30 वाजत आल्यात, मी एकही डबा दिलेला नाही. फक्त सकाळपासून गॅसच्या उलाढालीत आहे. आता आज हा शेवटचा मी आज कुठनं इकडं तिकडं उलाढाल करून गॅस आणलेला आहे. उद्यापासून मला शक्यच नाही करणं. काय तुमची मेस किती डबा असते? आमच्याकडे दिवसाला 48 डबे आणि 130 जेवायला पोरं येतात आमच्याकडे. काय आता अवस्था आज शेवट, आज मी ॲडजस्टमेंट करू शकतो. उद्यापासून काहीच ॲडजस्टमेंट होणार नाही जोपर्यंत शासन किंवा हे प्रशासन आपल्याला देणार नाहीत गॅस. मुलांना काय सांगितलं? मुलांना अजून काहीही सांगितलेलं नाही. मुलांना याची जाणीव पण नाही आमच्याकडे गॅस संपला आहे किंवा गॅस संपल्यामुळे हॉटेल बंद होणार आहे, ते मुलांना अजून जाणीव पण नाही आहे. काय सांगायचं आम्हाला संध्याकाळपर्यंत, आता तेच आम्हाला विचार पडला. काय काय पदार्थ आता काही जास्तीत जास्त आमच्याकडे जेवण आहे मेसचं, आणि सकाळी नाश्ता असतोय, चहा असतोय. चहाचे कस्टमर पण आम्हाला नको झालेत आता, कारण त्यांना चहा द्यायचा का नाही आम्हाला प्रश्न पडला आहे. त्यासाठी चहा गॅस वेस्ट घालवायचा, संध्याकाळच्या जेवणासाठी ठेवायचा. आता कारण त्यांचा ॲडव्हान्स पैसे घेतलेले आहेत ना, त्यामुळे प्रायोरिटी त्यांनाच द्यायला पाहिजे. मला मुलं सगळी बाहेरून आलेली आहेत. आता ते मुलं तुम्ही आता काय म्हणजे जर एखादं गिऱ्हाईक आलं तर त्यांना काय सांगताय? आज काय सांगणार नाही, कारण आज थोडा आहे माझ्याकडे गॅस. उद्यापासून आम्ही नाहीच म्हणून सांगणार आहे नाश्त्याला, चहाला. जोपर्यंत गॅस आहे तोपर्यंत आम्हाला मेससाठीच झालं. हां, गिऱ्हाईकांना परत पाठवताना तुम्हाला काय आता वाटणारच की रोज गिऱ्हाईक यावं म्हणून अगरबत्ती लावतोय, आज नको म्हणून सांगणं बरोबर नाही ना, ते चुकीचं आहे ना. काय कसं वाटतं? काय वाटाय अवघड झाले सगळं, मनालाही वाटतं. हां, गिऱ्हाईकाला म्हणजे या म्हणून सांगताना ते सांगलं ना, रोज अगरबत्ती लावायची गिऱ्हाईक येऊ दे म्हणून, आणि आज नको म्हणायला लागा, वेळ आली माझी. मी ओंकार अनिल सावंत, सेनापती कापशी गावाचं गाव आहे. तर मी 3 वर्ष झाली, 11वी 12वी, आता फर्स्ट इयर आहे. मी सारस्वत हॉस्टेलला असतो. तर सकाळी न्याय माझी मेस आहे. जेवण मला इथे घरच्याबरोबर मिळते. आजपर्यंत घरच्याबरोबर मला जेवण मिळाले. गॅस युद्धामुळे आता गॅसची वेळ नंतर वाटली आहे. इथंही आता गॅस नाही आहे. आता जेवणाचं जरा अवघड आहे. आता एवढ्या कमी किमतीत जेवण सध्या तर मिळत नाही बाहेर, आणि तसं क्वालिटी बी नसते. क्वालिटी बी इथं आहे, तशी कुठं बाहेर मला मिळणार पण नाही. त्यामुळं गॅसच्या आता आधी बनवणार होय नाश्ता बी सगळं बंद झालेला होय. मग आता घराकडे जायला पाहिजे, आता पर्याय नाही. होय, आता परीक्षा तोंड आहेत, मग आता जेवणाची टंचाई होणार. बाहेरच आता काय बघा, बाहेर परत घरी जायला होय, नाही तर मग घरी जायला पाहिजे.
तुमचं हालच आहे. ओके. पुरवठा बंद झालेला आहे. तुमच्याकडे किती विद्यार्थी आहेत, कशा प्रकारचं दररोजचं व्यवस्था आणि आताचं परिस्थिती काय आहे? माझी मेस 2 वर्ष झाली चालू आहे. माझ्याकडं 200, 150, 200च्या आसपासची मुलं आहेत. बाहेरचे खाणं, बाहेरचे रोडवरच असल्यामुळे बाहेरचे कस्टमर पण असतात भरपूर माझ्याकडं. सकाळी चहा, नाश्ता, हे सगळं पोहे, मिसळ वगैरे सगळं असतं. दिवसभर कस्टमर भरपूर असतात, पण त्याच्यासाठी मला सिलेंडर पण तेवढी लागतात. तर आज माझ्याकडे शेवटचाच सिलेंडर आहे राहिलेला शिल्लक. त्याच्यानंतर माझ्याकडे सिलेंडर नाही आहेत. तर उद्यापासून मला मेस बंद केल्याशिवाय पर्याय नाही आहे. मुलांना सांगितलंय काय? मुलांना नाही सांगितलेलं. आज संध्याकाळी सांगायचं आहे मुलांना की उद्यापासून मेस बंद करणार आहे म्हणून. कसं सांगणार हा मोठा प्रश्न आहे की त्यांना सांगणार कसं. त्यांना पण अवघडच आहे ना. आता ते जाणार कुठे. एवढं स्वयंपाकाचं माझ्याकडनं नाही झालं तर त्यांना जावं पत्तर लागणारच आहे. पण त्यांच्या परीक्षा पण चालू आहे, त्याच्यामुळे ते गावी पण जाऊ शकत नाहीत मुलं. माझ्याकडे 12वीची, कॉलेजची वगैरे सगळी अशी मुलं आहेत. ते परीक्षा झाल्याशिवाय गावी पण जाऊ शकत नाहीत. आणि आता ह्या सगळं काय होणार आहे असं आम्हाला पण मोठा प्रश्न पडला. हा, घरच्यासारखेच माझ्याकडे. म्हणजे ते फक्त कॉलेजला आणि झोपायला जात असतील, नाही तर सकाळी नाश्त्यापासून सगळं माझ्याकडेच असतं. त्यांचं नाश्ता, जेवण, संध्याकाळचं जेवण, परत संध्याकाळी चहा वगैरे लागला त्याच्यासाठी पण ते माझ्याकडे येतात जेवायला वगैरे. आता पर्याय आहे का सांगा त्याच्याशिवाय. आता हे कसं बंद केल्याशिवाय दुसरा काय पर्यायच नाही ना आमच्याकडे. स्वयंपाक करायचा कशावर हा मोठा प्रश्न आहे. हो, सगळं बंद करणार उद्यापासून. आजचा एक दिवस पुढे जायचा आहे. अपेक्षा म्हणजे लवकरात लवकर हो पोचल्यानं ते सगळ्यात जास्त त्याचा फटका महिलांनाच बसलाय ना. तर महिलांच्या ठिकाणी एकदा उभं राहून सरकारने पण विचार करावा की आज स्त्रियांची अवस्था काय असेल किचनमध्ये सिलेंडर संपल्यानंतर. कशावरती स्वयंपाक करतील हा विचार सरकारने पण करावा, शासनाने करावा. लाडक्या बहिणी हो भरपूर अडचण आहे. बहिणीच आल्यामुळे बहिणींना जास्त झळ पोचली ना. किचनमध्येच प्रॉब्लेम झाला सिलेंडर न मिळाल्यामुळे. त्याच्यामुळे बहिणींनाच मोठा फटका बसलाय त्याचा, लाडक्या बहिणींना.